नमस्कार मित्रांनो, हेल्प इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी कुसुम सोलर पंप योजनाचे पेमेंट भरण्याकरता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आहे. पाहू शकता अशा पद्धतीनं मॅसेज आलेले आहेत. आणि मित्रांनो, हे मॅसेज आल्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की आता पेमेंट कसे करायचे, कारण की महाऊर्जाचं जे पोर्टल आहे ते सध्या पूर्णपणे डाऊन झालेलं आहे, अंडर मेंटेनन्समध्ये आहे. तर आता एक नवीन पद्धत आलेली आहे पेमेंट करण्यासाठी. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जो SMS आलेला आहे तो SMS-मध्ये एक लिंक आलेली आहे पहा. त्या लिंकवरून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ते ॲप्लिकेशन जवळजवळ 21 ते 22 MBचं ॲप्लिकेशन आहे. हे डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशन. आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. म्हणजे हे ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या शेतामध्ये जाऊन एक सेल्फ सर्वे करायचा आहे. म्हणजे आपल्या शेतीपंपाचा जो सर्वे आहे ते आपण स्वतःच करायचा आहे. आणि हा सर्वे केल्यानंतरच आपल्याला पुढे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येणार आहे. तर त्याच्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत की सेल्फ सर्वे कसा करायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपले चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच शेती योजनांच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम अशा पद्धतीने ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे. डाउनलोड केल्याच्यानंतर या ठिकाणी ॲप इन्स्टॉल या ठिकाणी करून घ्यायचे आणि त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं काही इंटरफेस ॲप्लिकेशनचा आपल्यासमोर असणार आहे. सुरुवातीला त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. ह्या सूचना आपल्याला सर्व काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला आपला सेल्फ सर्वे करण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. सर्वे करताना एक महत्त्वाची अशी काळजी घ्यायची आहे की आपल्याला ज्या ठिकाणी पंप बसवायचा आहे त्या ठिकाणीच आपल्याला हा सर्वे करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपला जो सौर पंप आहे रिजेक्ट होणार नाही. कारण की आपण जो सर्वे करणार आहोत तो आपण ज्या लोकेशनवरून सर्वे करणार आहोत त्याच लोकेशन आणि ज्याच्यानंतर आपला पंप ज्यावेळेस बसवण्यात येत असतो त्यावेळेसचं लोकेशन हे मॅच झालं पाहिजे, नाहीतर अर्ज हा बाद होऊ शकतो. चला तर अशा पद्धतीनं पुढं नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर हे ज्या काही परमिशन आहेत ह्या पूर्ण परमिशन ॲप्लिकेशनला आपल्याला द्यायच्या आहेत. त्याला अलाउ करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुढे आपल्याला मोबाईल नंबर टाकण्यासाठी एक पर्याय दिलेला आहे. ह्या पर्यायामध्ये टाकलेला आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आणि त्यानंतर त्यावरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा. चला तर आपण मोबाईल क्रमांक टाकून घेऊ. अशा पद्धतीनं मी मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकलेला आहे. काही कारणास्तव हा मी हाईड करतो आहे. आणि त्या ठिकाणी नंतर आय हॅव रीड अँड एक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी इथं चेक मार्क द्यायचे आणि पुढं जे एक बाणाचं चिन्ह दिसतं त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर थोडा वेळ लोड घेईल आणि या ठिकाणी आपल्याला OTP आलेला असेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला OTP आलेला आहे. तो OTP क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सुरुवातीला अशा पद्धतीने आपल्याला डॅशबोर्ड दाखवलेला आहे. त्या ठिकाणी आपण इंग्लिश किंवा मराठी दोन्ही भाषा घेऊ शकतो. तर आता आपण व्यवस्थित समजण्यासाठी मराठी भाषा करणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता मराठी भाषा केल्याच्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहे. अर्ज तपशील हे जे सुरुवातीला 1 नंबरला ऑप्शन आहे अर्ज तपशील यावरती आपल्याला क्लिक करायचे. अर्ज तपशील क्लिक केल्याच्यानंतर हे पाहू शकता आपल्याला या ठिकाणी लाभार्थ्याचा तपशील या ठिकाणी ओपन होईल. नाव, अर्ज क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पत्ता तसेच आधार क्रमांक हे देखील मी हाईड करून ठेवतो आहे. त्यानंतर खाली आपल्याला स्वयंसर्वेक्षण हा जो पर्याय दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानं आपल्याला आता सर्वेक्षण अहवाल हे एक पेज आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी आता मित्रांनो इथं काळजीपूर्वक व्यवस्थित माहिती भरायची आहे आपल्याला. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे का, तर या ठिकाणी आपलं जे नेटवर्क असेल त्याला होय करायचं आहे आणि ते निवडून घ्यायचं आहे आणि त्याला ठीक आहे करायचं आहे. त्यानंतर यापूर्वी अटल मुख्यमंत्री सौर कुसुम पंप टप्पा 1 टप्पा 2 योजनेचा लाभामधून सौर पंप घेतलेला आहे का, घेतलेला नाही. तर अशा पद्धतीनं जर आपण याचा लाभ घेतला असेल तर या ठिकाणी आपण त्याला होय करायचं. जर लाभ घेतला नसेल तर त्याला नाही करायचं. जर आपण होय केलं तर आपला अर्ज हा बाद होऊ शकतो. तर या ठिकाणी मी नाही करतो आहे. आणि त्यानंतर तुमचा सिंचन स्रोत तर या ठिकाणी वेल दिलं तर त्याला होय करायचं आहे. आणि त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे तुमच्या नावावर वीज कनेक्शन आहे का, या ठिकाणी याला पण आपल्याला
नाही करायचे, ज्या कारणास्तव आपला अर्ज पुढे जाईल. जर आपण तुमच्या नावावर वीज कनेक्शन आहे का याला होय केलं तर आपला अर्ज हा बाद होण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला 3 फोटो घ्यायचे आहेत. एक सिंचन स्रोतासह लाभार्थ्याचा फोटो, म्हणजे ज्यांच्या नावावर आपण अर्ज केलेला आहे त्यांचा सिंचन स्रोतासोबत एक फोटो, तसंच सिंचनाचा एक फोटो, म्हणजे आपलं विहीर असो किंवा बोरवेल असो त्या ठिकाणी त्याचा एक फोटो घ्यायचा आहे, आणि एक जमिनीचा फोटो घ्यायचा आहे, आपलं जे शेत आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथं खाली इथं एक सही करायची आहे आणि प्रस्तुत करणे या पर्यायावरती क्लिक करायचं. चला तर आपण ही प्रोसेस करून घेऊ. फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी पूर्ण झाले या पर्यायावरती क्लिक करायचे, आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आता फोटो आलेला आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या सिंचन स्रोताचा फोटो घ्यायचा आहे, म्हणजे विहीर असो किंवा बोर असो जे काही असेल त्याचा एक फोटो घ्यायचा आहे. या ठिकाणी ओके करून पूर्ण झाल्यावरती क्लिक करायचे, आणि त्यानंतर तिसरा फोटो हा आपल्याला आपल्या जमिनीचा फोटो घ्यायचा आहे. ओके करून पुन्हा पूर्ण झाले या पर्यायावरती क्लिक करायचे, आणि सर्वात शेवटी इथे सही करा या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे, आणि प्रस्तुत करणे या पर्यायावरती क्लिक करायचे. अशा पद्धतीनं सही करायची आहे, आणि इथं या ठिकाणी जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचे. तर सही करताना आपल्या बोटाने सही करायची आहे. जर सहीमध्ये काही दुरुस्ती करायची असलं तर साफ बटनावर क्लिक करून आपण ती खोडून पुन्हा सही करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी आपण आता जतन करा या पर्यायावरती क्लिक करतो. अशा पद्धतीनं ही माहिती सर्व आपण व्यवस्थित भरलेली आहे ती तपासून घ्यायची आहे, आणि त्यानंतर प्रस्तुत करणे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता डेटा यशस्वीरित्या दाखल केला आहे, याला ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं या ठिकाणी आपल्याला स्वतःचे सर्वेक्षण अपलोड करा हा पर्याय दिसतो. या ठिकाणी आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आणि आपला सर्वे अपलोड करून घ्यायचा आहे. जर सर्वे अपलोड करताना आपला डाटा हा व्यवस्थित चालू आहे की नाही तपासून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर सर्वेक्षण अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचे. त्यावरती जर क्लिक होत नसेल तर वरती लाभार्थ्याचा तपशील नावासमोर एक ॲरो दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून देखील आपण हा सर्वे अपलोड करू शकतो. तर अशा पद्धतीने पाहू शकता मित्रांनो, आपला हा सर्वे आता यशस्वीरित्या अपलोड झालेला आहे. त्यानंतर आता पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता पैसे भरायचे आहेत. तर सर्वात महत्त्वाची प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला पैसे पण जो पेमेंटचा भरणा आहे तो देखील या ॲपवरूनच करायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण पैसे भरा हा पर्याय आलेला आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा एक OTP या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. पण मी काही तांत्रिक कारणास्तव OTP येत नाही, तर याचा पुढचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला काही सर्वे करताना अडचणी येत असतील, काही प्रश्न असतील, तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तसेच आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करायला विसरू नका. त्या व्हॉट्सअपवरती देखील आपण सर्वेबद्दल प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.